सांगली जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मनाई, कायदेशीर कारवाई होणार। दुष्काळ आणि दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील पशुधनास आवश्यक चारा उपलब्ध होण्याकरिता पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण पिकांच्या बियाणांचे वितरण करण्यात आलेले आहे। पूर्वनियोजनाद्वारे निधीची मागणी करून जिल्ह्यातील गाळपेरा जमिनीवर फक्त चारा पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे। जिल्ह्यामध्ये उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः सीमावर्ती जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी पाठवला जात असल्याचं निदर्शनास येत आहे। सद्यस्थितीत उपलब्ध असणारा चारा इतर जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी गेल्यानंतर पुढील काळात सांगली जिल्ह्यात चारा टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही। या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास मनाई केलेली आहे। हा आदेश आजपासून लागू करण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।